रना रना रनु रे वेलकम टू द डे 91 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जस्टिन थिंग्स. आपण आलेलो आहोत पहिल्यांदा गाडी लोणावळ्याला. मध्ये माझा ब्लॉग चालू आहे. किंमत दे जरा. सो एका रिसॉर्टला आलो आम्ही. म्हणजे तुम्ही रिसॉर्ट बघून घ्या, मग बाकी सगळं मी सांगतो. छान माहोल, एक वेगळीच गाडी. त्याला मानपाडा 15 रुपये सीट आहे. माझं सीट भरायला लागते. सीट भरायला लागते. इथे अजून 4 लोक तरी बसतात. आम्ही रिसेप्शन वरून या गाडीतून चाललोय आमच्या रूम कडे. 7-8 मिनिटं लांब आहे. एवढा मोठा रिसॉर्ट आहे. आणि इथे लोणावळ्यात तर पावसाळा चालू आहे अजून. तिकडे संपला. ठाणे मुंबईला संपला पावसाळा, इकडे अजून पावसाळा चालू आहे. फीलच वेगळा आहे. फर्स्ट फ्लोअरला ना. ओके बाडी. ओहो खतरनाक. हा सो आमचं चेक इन वगैरे झालेलं आहे. आता जे मागच्या व्लॉगमध्ये बोललो की मला आज व्लॉग करायची इच्छा नाही आहे, तो आजचा दिवस आहे खरं तर. म्हणून मी कालच्या व्लॉगमध्ये BTSमध्ये कवर केलं सगळं. आजचा दिवस ॲक्च्युली मी एक दिवस ऑफ काढला आहे. इकडे लोणावळ्याला एका प्रॉपर्टीवरती आलो आहे. मी ॲक्च्युली काही नाही करायला आलो आहे, म्हणजे काहीच नाही करायला. असं झालं की काही दिवस जो मी लास्ट व्लॉग बघितला याच्यामध्ये BTS होतो, तो जो दिवस होता त्या दिवशी मला ॲक्च्युली शूटनंतर असं एकदम मेंटल ब्रेकडाऊन होतो ना आपला, की लॉक झालं आहे मला ब्रेन. आणि मला काही समजत नाही मी काय करायचं आत्ता आणि काय करू काय नको करू, काही समजतच नव्हतं. म्हणजे फुल लॉक होतो ना आपण, हँग होतो ना, तसं झालं आहे. हा स्ट्रेस असू शकतो, माहिती नाही मला. एक्झॅक्टली माहिती नाही काय आहे. किंवा ओव्हरवर्क होतं ना कधी कधी आपलं. खूप आपण विचार करत राहतो गोष्टींचा. आणि म्हणजे माझ्या बाबतीत तर कामांचा, मी बाकी गोष्टींचा नाही कसला विचार करत एवढं. पण माझ्या बाबतीत कामांचा हे खूप होत होतं. आणि सिया पण बोलते मला की तू ब्रेक घे व्लॉगमधनं मध्येच, मग हे कर मग ते कर. आता मी डेली व्लॉगिंग करतो आहे म्हणून असं वाटतं की मी व्लॉगिंगमुळे मला स्ट्रेस येतो आहे. ॲक्च्युली मला व्लॉग करायला आवडतं आहे आणि मला व्लॉगचा काही स्ट्रेस येत नाही. मला व्लॉग डेली करतो आहे आत्ता. आणि जी माझी बाकी कामं चालू आहेत ते एकत्र आली की मग त्याचं प्रेशर येतं, असं बोलू शकतो मी. इन अ गुड वे, की यार सगळं चांगलं झालं पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, ह्याचं प्रेशर येतं. असं काही नाही की अरे हे मी बळजबरीने करतो. कुठलंच काम मी आत्ता जे पण आयुष्यात काम करतो आहे कुठलंच मी बळजबरीने अजिबात नाही करत आहे. सगळ्या गोष्टी मला आवडतात. आता प्रॉब्लेम हा होतो आहे की वेळ कमी पडतो आहे गोष्टी करायला. म्हणजे मनापासून जेव्हा आपण व्लॉगिंग करतो बाकी गोष्टींकडे मी दुर्लक्ष करतो. व्लॉग करतो आणि मग तेवढा वेळ जो व्लॉगमध्ये जातो तो मग
तेवढा वेळ तिथे नाही देता येत असं तो हे अशी ती गोष्ट आहे. आणि तिकडे आता जे म्हणजे ऑफकोर्स रील्स तर मला चांगली आयडिया आली काय वाटलं तरच करतो आहे. पण मग अजून काही प्रोजेक्ट्स आहेत जे लाईंड अप आहेत जे मला करायचे आहेत. थोडी मोठे प्रोजेक्ट्स आहेत, लॉंगर प्रोजेक्ट्स आहेत. तर त्याचं काम, व्लॉगचं काम, मग व्लॉगचं एडिट हे रोज बॅलन्स आउट करताना माझ्याकडनं थोडं जास्त काम होतं आहे असं श्रिया म्हणते की तुझं म्हणजे मी तिला विचारलं की असं का होतं मला समजत नाही, जरासं हेवी वाटतं आहे. सो इज ऑफ करण्यासाठी आणि थोडं ब्रेकिश घेण्यासाठी मी आलो इकडे. असं विचार केला की जरा शांतपणे बघा तुम्ही ते बघाल तर फुल नेचर आहे. म्हणजे इथून रिसेप्शनला जरी जायचं असेल तरी एक 7-8 मिनटाचा वॉक आहे. असं इतकं आत आहे हे लोणावळ्याला, एका डोंगरावर आहे कुठेतरी, आता मला माहिती नाही. बट तुंगी नावाचं हॉटेल आहे, तुंगी. सो खूप शांत आणि भारी जागा होती. तर म्हटलं एक दिवस आपण फुल चिल करूया आणि कसलाच विचार, कसलंच काम, काय कॉन्टेंट काहीच नको करूया. आणि म्हणूनच मी लास्ट टाईम म्हटलेलं एकदा मध्ये की 100 ब्लॉग्स झाले की मी संडेला एक ब्रेक घेणार आहे. आणि तो ब्रेक खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ती जी मोनोटॉनी असते, आपण जे एकाच असं करत राहतो काम 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 आणि मग आपण बाकी जे आपल्याला एक थांबून म्हणजे आपण चित्र काढताना आम्ही म्हणतो की चित्र काढत असतो तर एकदा थांबायचं, चित्र मागे जायचं, चित्राला लांबून बघायचं आणि परत जवळून काम करायचं. तर जे थांबून मागे जाणं आहे ना ते मला करायचं आहे. त्याच्यासाठी एक संडे काढणं इम्पॉर्टंट आहे कारण की रोज 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 करून आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही त्रास होत नाही, पण आपण काइंड ऑफ लॉक होत जातो. तर हे सगळं फील जे होते मला फील होते. तुम्हाला त्याच्यातलं किती समजेल हे मला माहिती नाही, पण आता मला तसं फील होतं आहे. आणि तर म्हटलं तुम्हाला हे एकदा सांगावं, व्यक्त करावं की असं असं माझ्यासोबत सध्या होतं आहे की. आणि मी कुठलं स्ट्रेस नाही घेत आहे बाय द वे. मला स्ट्रेस घेऊन काम करायला मला आवडतं. म्हणजे मुळात मी स्ट्रेसमध्ये असेल तर माझ्याकडनं कामच होत नाही किंवा माझा मूड नीट नसेल ना तर मी साधं कॅमेरा पण नाही फेस करू शकत. फॉर एक्झाम्पल कधी श्रियाने माझं भांडण झालं त्यानंतर मी नाही व्लॉग करू शकत लगेच. असेल हाय गायज हे नाही करू शकत. म्हणजे बरेचदा असं होतं. मग मी प्रॉपर एक अर्धा तास घेतो आणि मग करतो काम किंवा व्लॉग किंवा वॉट एव्हर रील असेल शूट. बिकॉज मला नाही आवडत. सिम्पल, त्याचं असं काय कारण नाही, मला आवडतच नाही. म्हणजे आणि तेच बोलतो की मी जर स्ट्रेसमध्ये असेल तर मी कधीच कुठलीच गोष्ट जी करतो आता ती करू नाही शकत. ह्याचा अर्थ मी स्ट्रेस नाही घेत आहे. फक्त एवढंच होतं की माझं ओव्हरवर्क होतं आहे. ओव्हरवर्क पण म्हणू शकत, कामाला लिमिट नाही आहे. ऑफकोर्स मी भरपूर काम केलं पाहिजे, मी पण भरपूर काम करतो. पण ते जे कंपार्टमेंट करणं किंवा मे बी आता मला अजून लोक हायर करायला लागतील माझ्या टीममध्ये, म्हणजे काम अजून डिवाईड होईल, मी थोडा फ्री होईन. कारण तर मग सगळ्या गोष्टींमध्ये मी लक्ष घालत बसतो ना तर ते खूप साऱ्या आपण एकत्र 4 गोष्टींचा विचार करतो की ह्याचं काय, ह्या प्रोजेक्टचं हे चालू आहे, मग ह्याचं कुठपर्यंत आलं, मग व्लॉग आहे, मग व्लॉगचं आज काय करायचं आहे, मग आज तर आपण काय करतो आहे, आज आपण घरी आहे, मग आपण काय करायला पाहिजे, मग व्लॉग काय असेल, मग चांगला होईल का, मग ते होतं. मग ते झालं, मग ते सोडतो. म्हणजे चल एवढं काय नाही, आपण करू, जे होईल ते होईल, नॅचरली जे येईल, रॉली जे वाटेल ते आपण करू. तर ते होतं. मग मध्येच बरेच दिवस काय ऑर्गॅनिक कॉन्टेंट टाकला नाही आहे. अरे मग तो लिहायचा, अरे ती स्क्रिप्ट रेडी आपल्याकडे, मग ती कधी करायची शूट. आणि मग मध्येच असं होतं की अरे ब्रँड व्हिडिओ आला एखादा, मग त्याची स्क्रिप्ट, मग त्याच्यावरती विचार करा, मग ते द्या, मग ते होतं आहे का, ते नाही होतं आहे का, काय म्हणजे असं हे कामच आहे सगळं. पण आता ते काय माझे मल्टिपल ॲव्हेन्यूज तयार झालेत. माझीच खाज ती, असं नाही की हे. बट लुकिंग ॲट द फ्युचर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मी आता करणं इम्पॉर्टंट आहे. तर ते पुढे जाऊन मे बी 1-1.5 वर्षात ते दिसू लागतील. मी जास्त काही रिव्हील नाही करू शकत आत्ता, पण मला जे करायचं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे. तर ते आता जरा खूप ओव्हरवर्क झाल्यासारखं झालेलं, पण एवढं काय नाही. 1-2 दिवसाचा ब्रेक अँड एव्हरीथिंग विल बी बॅक ॲट इट. असं म्हणजे आय विल बी बॅक ॲट इट. म्हणजे इव्हन मल्टीटास्किंग करायची खूप आधीपासून सवय, भरपूर सवय. फक्त आता काय आहे की मल्टीटास्किंग मोठ्या मोठ्या गोष्टींचं करतो आहे, त्याच्यामुळे विच इन्वॉल्व्स मनी, विच इन्वॉल्व्स युअर टाईम, युअर इंटेलिजन्स, तुमचं सगळं लक्ष तिथे लागतं. तर ही मल्टिपल ॲव्हेन्यूज जे आहेत हे भरपूर आता मी क्रिएट करतो आहे ना नवीन. म्हणजे फॉर मी डेली व्लॉगिंग इज लाईक स्टार्टिंग अ न्यू यूट्यूब चॅनल. नवीन सगळे नवीन म्हणजे कॉन्टेंट रोज बघायला, नवीन ऑडियन्स जमा व्हायला. इट्स लाईक
रिस्टार्टिंग. जसं इंस्टाग्रामला तर मला काय 2.5-3 मिलियन फॉलोअर आहेत. त्याच्यात मी आत्ता जरी एक रील टाकला, चांगला टाकला, तर तो 10 मिलियन, 13 मिलियन, 15 मिलियन जातो आरामात. तो विषय नाहीच आहे इथे. यूट्यूबवरती इट्स लाईक स्टार्टिंग अगेन. समजते तुम्हाला. तर असं आहे सध्या. त्याच्यासाठी मी इकडे आलो आहे. आज काय नाही, आज चिल करणार आहे, बऱ्यापैकी आराम करणार आहे. छान पाऊस आहे, वातावरण मस्त आहे. मी ठरवलेलं की आज इथे येईन आणि ज्या त्या गोष्टी असतात ना, आपण जसं मी विचार करतो मनात की हे करायचं यार आपल्याला, ते छोटं आपलं पर्सनल गोष्ट. जसं की मला सुयोग प्राचीन एक पेन दिला आहे, फाउंटन पेन, ज्याच्यात इंक भरतो ना आपण, जो शाळेत आपण वापरायचो तो. त्याने मला जे सगळे मी ना इंस्टाग्राम असे शेर आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या शायरीचे, ते सगळे असे हाताने लिहून काढायचे आहेत त्याने एका डायरीत बसून. ते करायचं होतं आज, पण घाई गडबडीत डायरीच विसरलो, पेन घेऊन आलो आहे. असं म्हणजे असं आहे. आता मला असं वाटतं की मी काय नाही, मस्तपैकी शांतपणे बसून गाणी ऐकतो, चिल करतो, गप्पा मारतो. आणि जे माझी टीम आहे म्हणजे रजत आणि रोहित, त्यांना पण घेऊन आलो आहे. ते पण खूप ओव्हरवर्क झालं आहे त्यांचं पण माझ्याबरोबर, ते पण त्यांना पण मी राबवून घेतो. तर म्हटलं जरा जाऊया, एकच दिवस म्हणजे उद्या लगेच निघणार आहे. तर शांतपणे गप्पा मारू, काहीतरी चिल करू. म्हणजे बेसिकली ना काही नाही करायला आलो, म्हणजे काहीच नाही करायचं आहे. स्विमिंग पूलला जाणार आहे, स्पा मसाजची हे बुक केली आहे, ते करणार आहे. म्हणजे मला असं झालं की आता एक दिवस काही नाही करू बघूया. म्हणजे मला ना ॲक्च्युली स्वस्त बसता येत नाही. मी एखादा आज काहीच नाही, आज झोपूया असं मला होतच नाही. म्हणजे असं कंटाळा येतो मला. तर मी आज आत्ता मला वाटायला लागेल की यार ते पण केलं पाहिजे, की अनडुईंग थिंग्स. जसं आपण अनलर्न करतो गोष्टी आणि त्याने आपण नवीन गोष्टी शिकतो, तसं काही नाही करून पण खूप साऱ्या गोष्टी आपण करतो असं मला वाटतं. कधी काही नाही केलं, कधी काही नाही केलं तेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी करतो असं मला वाटतं. सो तेच करायला मी इथे आलो आहे. मला आत्ता पण ह्या पॉईंटला पण माहिती नाही की या व्लॉगमध्ये पुढे काय ॲज अ कॉन्टेंट म्हणून काय असणार आहे का, की हाच कॉन्टेंट आहे व्लॉगचा. आय रिली डोंट नो. आणि मला तुमच्यावरती खूप विश्वास आहे की आत्तापर्यंत मी एवढ्या गोष्टी याचा ऑलमोस्ट आपली 91 व्लॉग चालू आहे. तर तुम्ही गोष्टी सगळ्या समजून घेता. आणि कारण की मी मनापासून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो, जसं की आपण समोर बसलो आहे आणि एक कॉन्व्हर्सेशन होतं आहे. काळजी करू नका, मी काय असा स्ट्रेस बीस घेतलेला नाही आहे. पॉईंट आहे की तो पॉज, तो ब्रेक खूप इम्पॉर्टंट वाटतो मला, तो मी घेतला आहे. आणि संडे टू संडे मी व्लॉग नाही करणार. म्हणजे दर आठवड्याच्या संडेला व्लॉग नाही करणार आहे मी. म्हणजे संडेला व्लॉग येईल पण मंडेला व्लॉग येणार नाही, असं काहीतरी असणार आहे ते. कारण मी ऑफकोर्स आज शूट करतो तो उद्या टाकतो असं. तर हे आपण करूया चालू 100 ब्लॉग नंतर. ऑफकोर्स आत्ता मी नाही, मध्येच ब्रेक नाही करणार. 100 ब्लॉग काहीतरी अचीव केल्यानंतर. येस, बस एवढंच बोलायचं होतं मला. आता मी जातो परत रूमवर, थोडं चिल करतो, बघू पुढे काय आहे असेल तर. आय एम सो सॉरी, एवढा वेग व्लॉग चालू आहे. पण व्हॉट इज व्लॉगिंग? दिस इज की तुमचा डेलीचा लॉग जो आहे, डॉक्युमेंटेशन जे आहे ते तुम्ही करा. तेच मी करतो आहे. मला आज हे वाटतं तर मी तुमच्याशी येऊन बोलतो. आणि हाच फ्रीडम आहे व्लॉग करायसाठी. आणि ह्याच रिझनसाठी मी व्लॉगिंग चालू केलं, की मनातल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील किंवा कोणापर्यंत पण मनातल्या गोष्टी ठेवता येतील, मांडता येतील. आणि मला पण ही गोष्ट आठवत राहील नंतर काही जाऊन मी हा व्लॉगिंग, तर मग एक ब्रेक घेणं इम्पॉर्टंट आहे. नील नुसतं काम करण्यात पण काय पण ऑल वर्क अँड नो प्ले मेड नील बॅड बाय, असं काहीतरी आहे. अशी लहान होती, लहानपणी एक म्हण होती अशी. ठीक आहे, चला दिवस कसा पुढे जातो ते बघूया. सो इथे एक पॅन एशियन रेस्टॉरंट आहे इकडे. त्या पॅन एशियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला आलो आहे. इकडे बुफेचा पण ऑप्शन आहे, पण बुफे कोण खाणार बाई. पॅन एशियन खायला मस्त. इथून ॲक्च्युली दिसत नाही काय, बट खाली हे
एकदम हे व्हॅलीच्या वर बांधलंय भाई, फुल मास केलाय. चला. अच्छा, टेम्प्ट एशियन नाव आहे. आम्ही एवढा वेळ विचार करतोय टेम्पटेशन नाव आहे आणि त्याला पूर्ण टेम्पटेशन कुठे आहे आज कळलं. ते टेम्प्ट एशियन असं आहे ते. लेट्स गो. ते भाई ऑटोमॅटिक दरवाजा. वाव. सो आमचा टेबल रेडी होतोय तोपर्यंत जर इथे तुम्हाला व्ह्यू दाखवतो का दिसतंय का ना माहिती नाही. हा आता दिसतंय बघा. हा अख्खा काय सीन. मिळालं काही चांगलं. एका साईडला अपलोडचं काम चालू आहे हॉटस्पॉटनी, एका साईडला ब्लॉग चालू आहे, एका साईडला फूडचं ऑर्डर देतोय. लाईफ किती कठीण आहे बघा तुम्ही. आणि एका साईडला बायको बसली आहे. संपला विषय. याच्यापेक्षा अजून काय कठीण असतं आयुष्यात. एका साईडला अब्यूज मला मारला ते डोमेस्टिक व्हायलेन्स होत आहे. नको श्रिया, गळा सोड गळा सोड श्रिया, गळा सोड श्रिया, गळा सोड. आय एम सॉरी श्रिया, मी भांडी घासून. कपडे पण भांडे नाही बघ, कपडे पण. मग काय कपडे घासून वॉशिंग मशीनच्या आत जाऊन धुशी. श्रियाला जोक मारायला सांगितलं ना, तू सांगितलं मूड घालवायला घेते. मला सांगितलं जोक मारायला. मी बोललो का, मी सच्चाई बोलतो. तू उगाच जोक फनी बनायला जाते माझ्याशी इन्सिक्युअर होऊन. हा इन्सिक्युअर हा माझ्याशी इन्सिक्युअर आहे म्हणून तू जोक मारतेस तू. हे टाकलं ना मी, इज्जतचा पूर्ण वहिनीचा निघून जाईल. हा काय मी हू ना. कधी कधी हॉटेलच्या मेनू हा एक वेगळा विषय आणि त्यांची नावं वियर्डेस्ट काय ऐकलंय तुम्ही आजपर्यंत. आय थिंक आपण लास्ट याच्या बड्डेच्या वेळेसच गेलेलो. काय काय होतं, एवढे कॉम्प्लिकेटेड होतं की त्याच्यातलं एक शब्द आठवत नाही. कॉम्प्लिकेटेड हा वेगळा विषय, ते महागडं वगैरे. पण ते हा म्हणजे असे जे असतात ना वेगळं. हा काय आपका पसंद हा, तसे हॉटेलमध्ये आपका पसंद आहे. एक डम्पलिंग ऑर्डर करेंगे तो अपने पसंद में कुछ नहीं आना. एक डम्पलिंग मध्ये चिकन अँड स्कॅलन डम्पलिंग्स आणि चिकन अँड बॉक्चाय डम्पलिंग्स सांगते. बॉक्चाय टॉपिंग याच्याबद्दल बोलतो तुम्ही. हा थांबा. हा बोल. त्याच्यात आहे स्लाइस्ड रिव्हर सोल इन चिली बीन सॉस. रिव्हर सोल म्हणजे मासा. आणि त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे स्लाइस्ड रिव्हर सोल स्विमिंग इन झेस्टी चिली बीन सॉस. तो गेलाय बाई, त्याला काय स्विमिंग, ते पण सॉस मध्ये. हेच बोलतोय मी, हेच बोलतोय. हे जे क्रिएटिव्ह होतात ना नावाच्या बाबतीत, तुम्हाला माहिती असतील असे काही जरा कॉमेंटमध्ये सांगा. चिकन हा इधर उसको छुपा कर मैं सबसे कहीं ले चलो कहीं दूर, आंखों के प्यालों से पीता रहूं उसके चेहरे का नूर. सेम ना. हा सेम ना. इस बोल ना यार माझ्यासोबत गा माझ्यासोबत. हा एक ट्राय ओरडू शकते एक ट्राय. इस अरे चल ना. नाही. इस जमाने से छुप कर इस जमाने से छुप कर. कुठे आहे भाई रस्ता. पूरी कर दूँ हसरत. काय लिरिक्स है तुझे भी इजाजत कर ले तू भी मोहब्बत. इन दिनों दिल मेरा मुझसे है कह रहा तू ख्वाब सजा. 7-8 मिनिटावर इथून रूम आहे म्हणून त्यासाठी गाड्या आहे तिकडे. आता चालत आम्ही चाललोय
जिरवायला, पण जेवण लईच ओके ओके वाटलं मला. अजिबात मजा नाही आली. एक गाणं गाणं यार, एक गाणं. तू सोनी होगा सोनी हो. अरे गा ना, एक लाईन तर गा. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी, काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. श्रेया त आला तुझ्यावर, त वर नाही गाणं घे ना. हा घे ना. हा तू वरना घे ना, त वरना, त वरना. कट करतो, कॉपीराईट लागेल. यार एक फोटो काढ इकडे, इकडे सगळ्यांनी इकडे फोटो काढूया. श्रिया बहिरी झाली का? It's a video. ए चितेगिरी, ए चितेगिरी, चितेगिरी. मजा आली, मजा आली. एक गाणं यार, वेड मधलं घे. चल चालेल. मला ये लागले लागले लागले. हितेश भाऊ चला, टाइम टू वॉच बिग बॉस. आला मसाज, मजा आली का? हा खूप मस्त. ऑल हँड्स ऑन मी. खूप मस्त वाटलं. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता माझा. काय बोलतो? मी याआधी नाही केलंय कधी, पण खूप गरजेचं होतं मला केल्यानंतर जाणं. आंघोळ पण केली? हा सगळं केलं. वाव, सगळं केलं म्हणजे? स्टीम वगैरे सगळं. ठीक आहे, आम्ही जातो आता. आम्ही पण करून येतो. स्पामध्ये पोचलो आम्ही आता. आतलं तर तुम्हाला काय दाखवू नाही शकत, ऑफकोर्स मी शूट नाही करू शकत. जाऊन येतो मग तुम्हाला रिव्ह्यू देतो. रिव्ह्यू भाई साहब, बाप यार. मी म्हटलं आतलं काय दाखवू शकत, पण मस्त इकडे. आता आतमध्ये म्हणजे एकदम आतमधलं काय दाखवू शकत नाही, पण बाप आहे. आम्ही केरलाला गेलो ना, वैथरी रिसॉर्टला, जेव्हा आमच्या हनीमूनला, तिथला जो आम्ही तो तेलवाला घेतलेला. हां, शोल्डर, बॅक आणि वेस्ट. ते प्राईस अटेन्शन कुठे पाहिजे असं सगळं मसाज करणार ते. तू तुझं बघ ना बाई. आता ह्याच्यात पण तू सगळं माझं ऐकून आहे जे आयला. सो घेतो तू. नाही ना, मजा आहे की नाही फील? मतलब जरूरी था, ऐसा मच नीडेड वाला फील तो आया.
तुझं काय हेड मसाज बाप एक्सपीरियंस है। पहला मेरे को ऐसा लगा मम्मी जब अपने को दिवाली में उठने लगाती है ना, कपड़े निकालने बोला तब गाटपट्टी का भाई बेकार दो। मैं बोला अभी दिस इज योर अंडरवेयर, बोला ही बदलायची आहे गांड तब फटता है जब कपड़े निकालने बोलते ए नाया ए नाय असं होतं. चलो टाइम टू लीव दिस प्रॉपर्टी आणि टाइम टू एंड दिस व्लॉग. आता निघतोय मी इकडनं. मजा आली खूप. एक दिवस एंडिंग स्पा नाही झाली, म्हणजे तशी हॅप्पी झाली पण तशी नाही. छान एन्जॉय हॅपी मूड अपलिफ्ट झाला आहे. एनर्जी आली आहे टू वर्क अँड टू वर्कआउट. सो तिथे तोंड बघा. हां दाखव तोंड दाखव तुझं. हां लगेच वाकडं झालं तिकडे वर्कआउट बोलल्यावर. मग ती दुनियेची फिट. हां तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आणि या प्रॉपर्टीचं नाव आहे हॉटेल तुंगी, क्लब महिंद्रा तुंगी. सो येस मी क्लब महिंद्रा मेंबर आहे. क्लब महिंद्रा तुंगी. आणि खूप शांतता आहे इकडे. फक्त आता इथे ड्रिलिंगचं काम चालू आहे म्हणून, नाहीतर भरपूर शांतता आहे. असा छान डोंगर आहे इकडे, त्याच्यात धुकं येत जात असतं. आणि ओव्हरऑल मोठी प्रॉपर्टी आहे. बग्गीनी फिरायला लागतं, त्याचं खूप चालायला लागतं 7-8 मिनटं प्रत्येक ठिकाणी जायला. बट मस्त आहे आणि खूप जुनी आहे. तसं विंटेज वाईब्स आहेत इकडे फुल. संपूया आपण ब्लॉग इकडेच. कसं वाटलं कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सब्सक्राइब राइट नाउ. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशन ला कंप्लेंट करेन मी. सपोर्ट करा मला.